नांदेडमध्ये शेतकऱ्यांना जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। धर्माबाद तालुक्यातील चोखळा गावामध्ये ही घटना घडलेली आहे। संतोष कदम असं शेतकऱ्याचं नाव आहे। नांदेडमध्ये शेतकऱ्यांना जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। धर्माबाद तालुक्यामधल्या चोखळा गावातली ही घटना आहे। संतोष कदम असं या शेतकऱ्याचं नाव आहे। योगेश लाटकर या संदर्भातली माहिती देत आहेत। योगेश, नेमकं काय घडलं या ठिकाणी की शेतकऱ्यांना थेट जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला? निश्चितपणे तृप्ती, नांदेड जिल्ह्यामध्ये मागच्या काही काळापासून सातत्यानं पाऊस पडतोय। त्यातही गोदावरी नदीला यावेळी अनेक वेळा पूर आला। चोळखा गावामध्ये देखील पूर परिस्थिती अनेकदा निर्माण झाली होती। याच गावातला हा जो कदम नावाचा शेतकरी आहे याने काल सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ बनवला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींनो माझ्या गावाकडे या आणि आमच्या शेतीची अवस्था पहा असं सांगणारा तो व्हिडिओ बनवला होता। त्याने 1 दिवसाची मुदत या लोकप्रतिनिधींना दिली होती की सरकार आणि प्रशासन दोन्ही देखील आमच्याकडे कोणीच बघायला तयार नाहीये अशी ही त्याचं ह्या शेतकऱ्याचं म्हणणं होतं। आणि त्यानुसार त्यांनी 1 दिवसाची जी मुदत दिली, आपण व्हिज्युअल्स मध्ये बघितलं तर त्याच्या शेतामध्ये पूर्णपणे पाणी जमा झालेलं दिसतंय आणि त्याची दखल कोणी घेत नाहीये। म्हणून अखेर त्याने आज जलसमाधी घेण्याचा ज्या पद्धतीने त्याने विचार काल बोलून दाखवला होता त्याच पद्धतीने त्याने आज जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला। पण तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी तात्काळ त्याला पाण्याबाहेर काढलं। तो पाण्याबाहेर यायला तयार नव्हता, पण लोकांनी त्याची समजूत काढली आणि त्याला पाण्याबाहेर आणलं। आता हा प्रकार धर्माबाद तालुक्यातील चोळखा या गावामध्ये घडलेला आहे। नक्कीच योगेश, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। तर शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान पावसामुळे झालेलं आहे आणि याचमुळे नुकसान झालेल्या या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, थेट जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने या ठिकाणी काही लोक उपस्थित होते, त्यामुळे या शेतकऱ्यांना पाण्यामध्ये उडी घेतल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये अशीच परिस्थिती आहे। अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय।